हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या स्पेशल क्लासमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, या क्लासमध्ये आपण एक महत्त्वाचा टॉपिक बघणार आहे. कारण ही जी सिरीज आहे, म्हणजे आज जो आपण टॉपिक बघतो आहे ज्या सिरीजमध्ये, ती सिरीज आपण बरेच दिवस झाले आपण घेतो आहे, ज्यामध्ये MPSCतून भरल्या जाणाऱ्या सगळ्या पदांची डिटेल माहिती आपण घेतो आहे. आजसुद्धा तुमच्यासाठी एक नवीन पद मी घेऊन आलेलो आहे की ज्यामध्ये त्या पदाची डिटेल माहिती मी सांगणार आहे. ही जी माहिती आपल्याला कधी कामी येणार आहे, जेव्हा आपण MPSCची मुख्य परीक्षा देतो आणि जेव्हा इंटरव्ह्यूला जातो तेव्हा आपण कन्फ्यूज असतो की माझा जो प्रिफरन्स फॉर्म आहे तो कसा भरू, किंवा MPSCतून कुठली पदं भरली जातात, त्यांचे अधिकार काय असतात, त्यांचं प्रमोशन कसं होते पुढे, ठीक आहे, आणि त्यानंतर समाजामध्ये परिवर्तन करण्याची संधी किती मिळू शकते वगैरे वगैरे. तर आपल्याला त्याची माहिती नसते. तर हाच आमचा प्रयत्न आहे की या सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला ही जी माहिती आहे ती माहिती मिळाली पाहिजे. ठीक आहे. तर आज आपण महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क या विभागाच्या अंतर्गत असणारे एक अत्यंत महत्त्वाचं पद DYSP, राज्य उत्पादन शुल्क, या अधिकारी पदाची जी माहिती आहे ती आपण इथे घेणार आहे. DYSP इथे जरी असला तरी हा वर्ग 2चा अधिकारी आहे, हा मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे. DYSP 2 असतात. एक राज्य उत्पादन शुल्काचा DYSP असतो आणि दुसरा जो आहे तो पोलीस डिपार्टमेंटचा DYSP असतो, ज्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटचा जो DYSP आहे ते क्लास 1 असतात आणि हे जे पद आहे ते क्लास 2चं पद आहे. ओके, येस. तर चला मग आता अजिबात उशीर न करता आपण ही माहिती घेणार आहे. 3 स्टार इथे असतात यांना. यांचं काम काय असतं आत्ताच तुम्हाला माहिती आहे की जे पुणे या ठिकाणी 2 मुलांना त्या पोर्श नावाची जी कार आहे त्याने उडवलं, तर ते जे मुलं होते ज्यांनी उडवलं तर ते दारू पिऊन आलेले होते, बरोबर आहे. तर ते जे दारू पिले ते पबमध्ये दारू पिले, तर ते जे पब आहे ते कायदेशीर आहे का की बेकायदेशीर आहे, त्यांच्याकडे लायसन आहे की नाही, ठीक आहे. लायसन नसेल तर त्यांच्यावर कारवाई करणे, ठीक आहे. तर हे जे सगळे कामं करत असतं हे काम हे एक्साईज डिपार्टमेंट करत असतं. याला आपण मराठीमध्ये राज्य उत्पादन शुल्क असं म्हणतो. तुम्ही ऐकलं असेल की यामध्ये राज्य उत्पादन शुल्कचे जे अधिकारी आहेत त्यांची सुद्धा जबाबदारी होती की त्यांनी हे पाहायला पाहिजे होतं, असं तुम्ही कानावर ऐकलं असेल. तर यांचं जे काम आहे, यांचं काम काय असतं, तर हा वर्ग 2चा अधिकारी असतो, पण गॅझेटेड असतो, ज्याला आपण राजपत्रित म्हणतो. ठीक आहे. MPSC राज्यसेवा या परीक्षेतून ही जे पद आहे हे पद भरलं जातं. ठीक आहे. येस, तुम्हाला वर्दी असते, युनिफॉर्म असते, हा मुद्दा लक्षात ठेवा. ओके. तर आज आपण माहिती पाहणार आहे की त्याची निवड कशी होते, वेतन किती असते, पदोन्नती कशी काय काय होते, कोणत्या कोणत्या पदावर जाऊ शकते, बदली कशी होते, कुठे कुठे बदली होते, कामाचं स्वरूप काय आहे, पॉवर काय आणि सुविधा काय आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 जी आहे ती 6 जुलैला असणार आहे. जर तुम्हाला या बॅचला एनरोल करायचं असेल तर तुम्ही एनरोल करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. जर तुम्ही या बॅचला एनरोल केलं तर तुमची जी पूर्ण तयारी आहे ती पूर्ण तयारी आम्ही करून घेऊ 120+ मार्कांसाठी. 120+ मार्क जर आले तर आपल्याला येणारी जी राज्यसेवा आहे ती क्रॅक करता येणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला जाईल. त्यानंतर तुम्हाला टू दी पॉईंट्स आम्ही शिकवणार आहोत. 180+ लाईव्ह क्लासेस तुम्हाला अवेलेबल असणार आहे. अजूनही वेळ गेलेला नाही, तुम्ही याला जॉईन करू शकता. ठीक आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे. त्यानंतर 2024ला यशोदय 2025 पासून आपला जो MPSCचा पॅटर्न आहे तो डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे, बरोबर, वर्णनात्मक होणार आहे. मग त्याची तयारी आपल्याला आत्तापासून करणं गरजेचं आहे, कारण जर मग उशीर केला तर 25ची परीक्षासुद्धा हातातून निघून जाईल. आणि म्हणून आम्ही 25साठी बॅच सुरू केलेली आहे. तर ती बॅच जी आहे ती यशोदय या नावाने आपण सुरू केलेली आहे. तुम्ही टेक्स्टबुक सुपर कोचिंगचं जे ॲप आहे ते ॲप डाउनलोड करून ह्या ज्या सगळ्या बॅचेस आहे ह्या सगळ्या बॅचेस बघू शकता, याचे डेमोस्ट्रेशन पाहू शकता. ठीक आहे. या बॅचमध्ये तुम्हाला मेंटॉरशिप प्रोग्राम जो आहे तो ऑफर केला गेलेला आहे. स्टडी मटेरियल तुम्हाला मिळत आहे, 10पेक्षा जास्त बुक्स तुम्हाला मिळत आहे. प्रत्येक विषयावरचे 1000पेक्षा जास्त जे क्वेश्चन्स आहेत त्याची आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस आपण करून घेणार आहे. म्हणून ही बॅच तुम्ही घर बसल्या करू शकता, कुठे जायची गरज नाही आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ह्या बॅचला एनरोल करू शकता. ठीक आहे. हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे @वैभवराऊत_टेक्स्टबुक. याला तुम्ही जॉईन करून आपल्या प्रत्येक क्लासचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकतात. तर चला सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे आहे, महाराष्ट्र राज्य यांचा राज्य उत्पादन शुल्क हा विभाग आहे. ठीक आहे. हा जो राज्य उत्पादन शुल्क विभाग असतो हा काय काम करत असतो, तर टॅक्स गोळा करण्याचं काम करत असतो. हा टॅक्स कुठून मिळतो, तर हा टॅक्स जो आहे तो ज्या मद्य विक्री आहे किंवा ज्याला आपण म्हणतो दारू, ठीक आहे, तर याचं उत्पादन होणे, याची विक्री होणे, ठीक आहे, तर याच्यावरून जो टॅक्स महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मिळतो तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळतो. मग हे टॅक्स गोळा करण्याचं काम आणि त्याचं प्रशासन करण्याचं काम
हे या उत्पादन शुल्कमधले जे अधिकारी आहे ते करत असतात. ठीक आहे. आता हे जे अधिकारी आहे हे कुठून निवडले जातात, तर राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी जे आहेत ते MPSC या परीक्षेतून निवडले जातात. राज्यसेवा. ठीक आहे, राज्यसेवा. मग आता याच्यामध्ये पदं कशी कशी असतात बघा. सर्वात महत्त्वाचा असतो आयुक्त. ठीक आहे, जनरली तो IAS असतो. त्याच्या खाली असतो अप्पर आयुक्त. मग वेगवेगळे जे डिपार्टमेंट आहे, म्हणजे हे जे राज्य उत्पादन विभाग आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट आहे. लेखा आहे, ठीक आहे, मध्यार्क आहे, प्रशासन आहे. तर प्रत्येकाला एक सह आयुक्त नावाचा अधिकारी असतो. मग त्या सह आयुक्ताच्या खाली बघा इकडे उपायुक्त आहेत. उपायुक्त औषधे आणि सौंदर्य प्रसाधने, निरीक्षणं, दक्षता. ठीक आहे, तर हे वेगवेगळे उपायुक्त आणि संचालक इथे अपॉइंट केले जातात. त्यानंतर 6 विभाग आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. ठीक आहे, पुणे आहे, अमरावती आहे, नागपूर आहे, औरंगाबाद आहे. तर या 6 विभागावर उपायुक्त आहेत 6. त्यांच्या खाली जिल्हा अधीक्षक आहे. प्रत्येक जिल्ह्याला एक अधीक्षक असतो, ज्याला आपण सुप्रिटेंडंट ऑफ स्टेट एक्साईज असं म्हणतो. हे पदसुद्धा MPSCतून भरलं जाते, पण दरवर्षी भरलं जात नाही, कधी कधी भरलं जाते. आणि हे महाराष्ट्रातलं सर्वात महत्त्वाचं पद आहे जे राज्यसेवेतून भरलं जाते. कारण याचा बॉस जो आहे, याचा बॉस डायरेक्ट जिल्ह्याच्या बाहेर असतो. हा जिल्ह्यातला सर्वोत्तम अधिकारी असतो. आणि या जिल्हा अधीक्षक जो सुप्रिटेंडंट ऑफ एक्साईज आहे त्याच्या हातामध्ये उपअधीक्षक नावाचा अधिकारी असतो. त्याच्या खाली कोण असतो? उपअधीक्षक. आणि हा जो उपअधीक्षक आहे, हा उपअधीक्षक DYSP या नावाने ओळखला जातो. आणि याच पदाबद्दलची माहिती जी आहे ती आपण इथे घेत आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. आता याची कामं काय आहे? समजा तुम्ही DYSP राज्य उत्पादन शुल्क नावाचं जर पद तुम्ही घेतलं, ठीक आहे, तर तुम्हाला कोणते कोणते कामं करावी लागतात? कारण आपल्याला माहीत पाहिजे ना की आपण जे अधिकारी बनणार आहे तर त्याची कामं कोणती असतात. आपल्याला त्या कामं पाहूनच आपल्याला त्या पदामध्ये इंटरेस्ट येत असतो. ठीक आहे, नायब तहसीलदार घ्यायचं की DYSP घ्यायचं? नायब तहसीलदार हा महसूल अधिकारी आहे. DYSP हा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अधिकारी आहे. नायब तहसीलदार राहिला तर कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करता येतं, असं ठरवलेलं असतं की नाही आपण? येस. ज्याला वर्दीची आवड आहे, ज्याला DYSP मिळालं नाही पोलिसांचं, तर तो हे घेऊ शकतो. मग काम कोणतं आहे? यांचं काम जे आहे ते आहे सामान्य अधिकार. ठीक आहे, त्यानंतर कर्तव्य, त्यानं नियुक्त केलेल्या कार्यांच्या संबंधात अबकारी अधिकारी असणे. ठीक आहे, म्हणजे यांना जे नेमून दिलेले कामं आहे राज्य शासनाने, ते नेमून दिलेले कामं करणे. ठीक आहे, त्यांना कलम 31, 32, 34, 35, 38, 39 आणि 53 यानुसार सर्व अधिकार जे आहेत ते प्रदान केलेले आहे. आले का लक्षात? आणि या कलमानुसार त्यांना जे अधिकार प्रदान केले आहे त्या अधिकाराला वापरण्याचा अधिकार या अधिकाऱ्यांना असतो. ठीक आहे, आता हे जे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जे DYSP असतात, या DYSPंना अल्कोहोल म्हणजे जे काही आपण घेतो, म्हणजे जे लोक अल्कोहोल घेतात ते अल्कोहोल आणि इतर जे पदार्थ आहे त्या पदार्थांचं उत्पादन, वितरण, सेवन यांच्याशी संबंधित कायद्यांची अंमलबजावणी करणे हे यांचं काम आहे. ठीक आहे, म्हणजे मग त्या जिल्ह्यामध्ये असलेले बार आहे. ठीक आहे, त्यानंतर त्या जिल्ह्यात जे इतर कुठलेही राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये जेवढे महत्त्वाच्या गोष्टी येतात तर त्या सगळ्यांचं नियंत्रण करणे, त्याच्यावर लक्ष ठेवणे. ठीक आहे, जर एखाद्या काही महत्त्वाच्या गोष्टी घडल्या असेल तर त्यावर कारवाई करणे. बेकायदेशीर दारू विकणे वगैरे हा जो कार्यक्रम आहे त्याच्यावर कारवाई करणे. बेकायदेशीर बारवर कारवाई करणे. ठीक आहे, लायसन्स न घेता दारू विकणारा जो व्यक्ती असतो त्याच्यावर कारवाई करणे. संस्था असेल तर त्याच्यावर कारवाई करणे हे यांचं काम असतं. ठीक आहे, धाडी टाकणे हे सुद्धा यांच्या कामामध्ये येतं. आलं का लक्षात? त्यांच्या कर्तव्यामध्ये परिसराची तपासणी करणे, नियमांची अंमलबजावणी करणे, कर गोळा करणे आणि अबकारी वस्तूशी संबंधित बेकायदेशीर ज्या गोष्टी होतात, ठीक आहे, त्याला प्रतिबंध करणे हे काम या अधिकाऱ्यांचं असतं. कामाचं स्वरूप बघा. उत्पादन शुल्क DYSP जो आहे ह्याच्यामध्ये अबकारी कायद्यानुसार तो काम करत असतो. ठीक आहे, आणि सगळ्या प्रकारच्या प्रशासकीय आणि नियामक कार्यांचा समावेश असू शकतो. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलची कामं त्याला करावी लागतात आणि नियामक म्हणजे नियंत्रक लेवलवरची कामंसुद्धा त्याला करावी लागतात. ठीक आहे, त्यानंतर त्याच्या हाताखाली असलेले जे सगळे अधिकारी आहे त्यांच्या सुट्ट्या मंजूर करणे वगैरे वगैरे, त्यांचं नियंत्रण करणे, ॲडमिनिस्ट्रेशन करणे हे काम याचं असतं. ठीक आहे, पुढचा. आता हा जो अधिकारी आहे या अधिकाऱ्याचा पगार किती असतो हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण पगाराशिवाय तर कोणी काम नाही करत. पगार महत्त्वाचा आहे, बरोबर आहे. तर MPSC राज्यसेवा या परीक्षेमध्ये नायब तहसीलदार हा जो अधिकारी आहे याचा जेवढा पगार असतो त्यात तेवढाच पगार हा या अधिकाऱ्याचा असतो. हा क्लास 2 लेवलचा अधिकारी आहे.
त्यामुळे याचा जो पगार आहे तो सुरुवातीला जवळपास 65,000 रुपये इतका असतो. किती असतो? जवळपास 65,000 रुपये इतका पगार असतो. ठीक आहे. या व्यतिरिक्त याला क्वार्टर मिळतं, राहायला गाडी मिळते. ठीक आहे. हाताखाली कर्मचारी वर्ग जास्त मिळत नाही, तो IASला मिळतो, पण यांना क्वार्टर मिळतं, गाडी मिळते. ठीक आहे. आणि इतर सुखसुविधा ज्या आहेत त्या यांना मिळत असतात. ठीक आहे. जर तुम्ही राज्यसेवेची परीक्षा दिली आणि त्याच्यामध्ये DYSP एक्साईज हे पद असेल आणि तुम्हाला वर्दीची आवड असेल आणि बेकायदेशीर गोष्टी ज्या आहेत त्या जर तुम्हाला आवडत नसेल बऱ्याच, ठीक आहे, तुम्हाला असं वाटत असेल की आपण दारूमुळे समाज उद्ध्वस्त होत आहे, तर आपण त्या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे, तर तुम्ही खूप बढिया काम, खूप चांगलं काम या क्षेत्रामध्ये DYSP म्हणून करू शकता. ठीक आहे. तर आज आपण या ठिकाणी थांबूया. पुढच्या सेशनमध्ये दुसऱ्या महत्त्वाच्या पदाबद्दलची जी माहिती आहे ती मी तुम्हाला देणार, किंवा ते दुसरं जे महत्त्वाचं पद आहे ते घेऊन येणार. ओके. तुर्तास इथे थांबूया. थँक्यू व्हेरी मच.